नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे HSK मराठी जी या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? बघा, एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत. कोणते कोणते? सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? बघा, मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा लागून आहे. महाराष्ट्रातील किती जिल्हे तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतात? बघा, एकूण 4 जिल्हे आहेत: गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? साल्हेर शिखर, जे नाशिक जिल्ह्यात आहे आणि त्याची उंची 1567 मीटर इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असे कोणत्या नदीस म्हणतात? कोणती नदी? पंचगंगा नदी. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात रत्नागिरी या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली होती? 1 मे 1981 रोजी रत्नागिरी या जिल्ह्याची विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा झाला होता. महाराष्ट्रातला एकही तालुका नसणारा जिल्हा कोणता? बघा, मुंबई शहर. मांजरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा नदी ही कोणत्या? गोदावरी या नदीची उपनदी आहे. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? सागरेश्वर अभयारण्य, सांगली जिल्ह्यामध्ये. गरबा लोककला नृत्य कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? गुजरात. जळगाव जिल्ह्यात कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहे? पेकरी औष्णिक विद्युत केंद्र. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते? पश्चिम घाट. कोणत्या मृदेस लेटराइट मृदा असे म्हणतात? जांभी मृदा. ही मृदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात आढळते. उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जयपूर. कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होतो? पुणे, अहमदनगर आणि सोलापूर. भीम बिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात? उत्तराखंड. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? बघा, राजस्थान या राज्यामध्ये. सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कुठे आहे? अकोला जिल्हा. सारस पक्षाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? सारस पक्षाचा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे? आंबोली घाट. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? अन्नाई मुडी. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली होती? बघा, मुंबई शेअर बाजाराची स्थापना 1875 साली झाली होती.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर तापी नदी. महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे? किती एकूण? 6 राज्य. बघा कोणकोणते? गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक आणि गोवा. महाराष्ट्रातील पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? 5 जिल्हे. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले होते? बघा आसई येथे झाले होते. पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? 1761. पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले होते? सदाशिवराव भाऊ आणि अहमदशाह अब्दाली. पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले होते? 1556. पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले होते? अकबर आणि हेमू. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? बघा बुधभूषण, नखशिखा, नायिकाभेद आणि सात सतक. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. ओसिमम सॅक्टम हे कोणत्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे? ओसिमम सॅक्टम म्हणजेच तुळस. पेशीतील केंद्रकांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? रॉबर्ट ब्राउन यांनी पेशीतील केंद्रकाचा शोध हे 1881 मध्ये लावला होता. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? टंगस्टन. मोड आलेले धान्य व आंबवलेले अन्नपदार्थ यामध्ये कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात तयार होते? ब जीवनसत्व. तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून पित्तळ हा नवीन धातू तयार होतो. दुसरे गोलमेज परिषद कधी पार पडले होते? 1931. भारत छोडो आंदोलन कधी झाले होते? 8 ऑगस्ट 1942. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला? गडचिरोली. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली होती? बघा वेदांत कॉलेजची स्थापना राजा राम मोहन राय यांनी केली होती. मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मोडक सागर धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. 1857चा उठाव कुठून सुरू झाला होता? बघा 10 मे 1857 रोजी मेरठ येथून सुरू झाला होता. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले होते? जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर येथे 13 एप्रिल 1919 रोजी घडले होते. भारतातील 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? कोणता जिल्हा? रत्नागिरी जिल्हा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे? बघा कोणत्या जिल्ह्यात? यवतमाळ जिल्हा.